आज आपण ट्रेडिशनल अप्रोचचे ट्रान्झॅक्शन्स बघणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. आता ते क्लासिफिकेशन ट्रान्झॅक्शनला कसं अप्लाय करायचं हे आपल्याला बघायचं आहे. आता सगळ्यात पहिले आपण हे समजून घेऊ की कुठलाही अप्रोच म्हणजे बी ट्रेडिशनल अप्रोच किंवा मॉडर्न अप्रोच आपल्याला कुठल्याही ट्रान्झॅक्शनला अकाउंट्समध्ये पहिले तर क्लासिफाय करावं लागेल, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी केलं आहे. सो इट कॅन बी आयदर पर्सनल, रिअल किंवा नॉमिनल. यामध्ये आपण क्लासिफाय केल्यानंतर आपण त्याचे रिस्पेक्टिव्ह रूल्स अप्लाय करणार आणि मग आपल्याला डेबिट किंवा क्रेडिट हे आयडेंटिफाय करता येईल. सो आता आपण हे बेसिक ट्रान्झॅक्शन जे घेतले याचे एक एक आपण बघूया. सगळ्यात पहिलं आहे स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. आता ह्या कुठल्याही ट्रान्झॅक्शनमध्ये मी अमाऊंट नाही घेतलेली आहे बिकॉज ते जर्नलमध्ये आपलं कव्हर होईल. आता आपण फक्त बघतोय की डेबिट आणि क्रेडिट कसं द्यायचं. सो स्टार्टेड बिझनेस विथ कॅश जर मी म्हटलं तर स्टार्टेड बिझनेस जेव्हा आपण बिझनेस सुरू करतो तेव्हा जी कॅश इंट्रोड्यूस करतो त्याला आपण अकाउंट्समध्ये म्हणतो कॅपिटल. करेक्ट. सो हे जे कॅपिटल आहे मला पहिले याला क्लासिफाय करायला लागेल. सो एक अकाउंट माझं झालं कॅपिटल अकाउंट. ओके. सो कॅपिटल अकाउंटला मला क्लासिफाय करायचं आहे. विच अकाउंट इज कॅपिटल, पर्सनल, रिअल और नॉमिनल? तर पर्सनल बिकॉज इट इज असोसिएटेड विथ समबडीज नेम. सो हे आहे पर्सनल अकाउंट. ओके. आणि दुसरं अकाउंट जे आहे ते इझिली आयडेंटिफायबल आहे कॅश, कारण मी जे कॅपिटल आणलंय इट इज इन द फॉर्म ऑफ कॅश. सो माझं दुसरं अकाउंट बनेल कॅश अकाउंट. आता कॅश इज रिअल अकाउंट कारण ती एक वस्तू आहे. करेक्ट. सो टँजिबल रिअल अकाउंट. आता आपण रूल अप्लाय करूया. पर्सनलचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता इथे कॅपिटल बिझनेसला मिळतंय, प्रोप्रायटर देतोय. करेक्ट. सो प्रोप्रायटर इज द गिव्हर, त्यामुळे आपण कॅपिटलला करतो क्रेडिट. आणि कॅश ही बिझनेसमध्ये येते. सो डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जर मी रिअलचा रूल अप्लाय केला तर कॅश इज कमिंग इन टू द बिझनेस. आपण बिझनेसच्या अँगलने अकाउंटिंग करतोय. सो कॅश इज कमिंग इन, व्हॉट एव्हर कम्स इन हॅज टू बी डेबिटेड. सो कॅशला डेबिट आणि कॅपिटलला क्रेडिट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आपण बघूया परचेस्ड गुड्स इन कॅश. आता इथे एक मी रूल सांगते की जेव्हा परचेस्ड गुड्स असेल, गुड्स स्पेसिफिकली आय एम टॉकिंग अबाउट गुड्स, तर आपण त्या अकाउंटला म्हणतो परचेसेस अकाउंट. परचेसेस अकाउंट. ओके. जेव्हा गुड्स असतील तेव्हा कुठलं अकाउंट ओपन करतो आपण? परचेसेस अकाउंट. आता मी गुड्स परचेस केले म्हणजे माझ्यासाठी खर्च झाला. राईट. सो परचेसेस इज अ नॉमिनल अकाउंट. आणि दुसरं अकाउंट अगेन इझिली आयडेंटिफायबल इज कॅश, म्हणजे मी कॅश दिली आणि गुड्स घेतले. सो एक अकाउंट आहे परचेसेस आणि दुसरं अकाउंट आहे कॅश. कॅश अगेन रिअल अकाउंट. आता आपण पहिले नॉमिनलचा रूल अप्लाय करूया. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आता मला सांगा परचेसेस इज माय एक्सपेन्स. करेक्ट. परचेस केल्या म्हणजे मला पैसे द्यावे लागणार आहेत किंवा दिले. सो इट इज माय एक्सपेन्स. सो डेबिट. आणि रिअलचा रूल डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मी जर गुड्स परचेस केले तर कॅश देणार म्हणजे माझ्याकडून बिझनेसमधून कॅश बाहेर जाणार. सो आय हॅव टू क्रेडिट दिस. क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता नेक्स्ट कॅश सेल्स. कॅश सेल्सचं मिनिंग काय की मी गुड्स विकले आणि कॅश घेतली, कॅशमध्ये सेल केलेलं आहे. सो एक अकाउंट आहे कॅश आणि दुसरं अकाउंट सेल्स. अगेन कॅश आहे रिअल अकाउंट, सेल्स नॉमिनल अकाउंट. रिअलचा रूल डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जर मी गुड्स विकले तर मला पैसे मिळतील म्हणजे बिझनेसमध्ये पैसे येतील. सो डेबिट व्हॉट कम्स इन. करेक्ट. आणि सेल झालाय म्हणजे काय? माझा इन्कम झालाय. राईट. सो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे सेलला करावं लागेल क्रेडिट कारण तो माझा इन्कम आहे. करेक्ट. नेक्स्ट पेड सॅलरी. आता इथे एक अकाउंट तर क्लिअर कळतंय सॅलरी आहे. दुसरं अकाउंट काय असेल? कॅश. कारण मी जर सॅलरी पे करते म्हणजेच मी काय पे करते? कॅश. माझ्याकडची कॅश समोरच्याला देते इन द फॉर्म ऑफ सॅलरी, माझ्या एम्प्लॉई. सो एक अकाउंट आहे सॅलरी विच इज नॉमिनल अकाउंट आणि कॅश आहे रिअल अकाउंट. आता सॅलरी माझ्यासाठी म्हणजे आपण बिझनेसच्या अँगलने बघितलं तर सॅलरी इज माय एक्सपेन्स. सो एक्सपेन्सला आपण काय करतो?
एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे सॅलरीला होणार डेबिट. आता मी सॅलरी पे करते म्हणजे माझ्याकडून काय जाणार, कॅश जाणार. सो क्रेडिट व्हॉट गोज आउट, कॅश इज गोइंग आउट ऑफ द बिझनेस इन द फॉर्म ऑफ सॅलरी. सो कॅशला क्रेडिट. नेक्स्ट, रिसिव्ड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आता मला इंटरेस्ट मिळाला म्हणजे एक अकाउंट झालं इंटरेस्ट. आता इंटरेस्ट मिळाला म्हणजे काय मिळालं असेल, पैसे. करेक्ट. सो पैसे म्हणजे कॅश. सो एक अकाउंट इंटरेस्ट आणि दुसरं कॅश. रिसिव्ड म्हणजेच मी म्हणते की कॅश मिळाली. पेड म्हणजेच कॅश पे केली. सो रिसिव्ड कॅश. आता इंटरेस्ट अगेन नॉमिनल अकाउंट, कॅश रिअल अकाउंट. आता मी म्हणते की मला इंटरेस्ट मिळाला, मिळाला म्हणजे माझ्यासाठी इन्कम झाला. इन्कमला आपण काय करतो, क्रेडिट. आणि कॅश म्हणजे इन्कम मिळालं म्हणजे कॅश मिळाली, माझ्याकडे पैसे आले असते. डेबिट व्हॉट कम्स इन, दॅट इज कॅश इज कमिंग इन. सो कॅशला डेबिट, इंटरेस्टला क्रेडिट. नेक्स्ट, परचेज गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम मिस्टर एक्स. आता ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये आणि या ट्रान्झॅक्शनमध्ये एक डिफरन्स आहे की मी हे गुड्स कॅशमध्ये परचेस केले आणि हे मी क्रेडिटवरती परचेस केले, म्हणजे मी इमिजिएटली कॅश पे केलेली नाहीये. सो या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश कधीच नाही येणार बिकॉज इट इज क्रेडिट ट्रान्झॅक्शन. फर्स्ट थिंग. नाव सेकंड रूल, आपण म्हटलेलो की परचेस गुड्स असेल तर काय म्हणायचं, परचेसेस. सो एक अकाउंट झालं परचेसेस अकाउंट, हे तर फिक्स्ड आहे. आता दुसरं काय फिक्स्ड आहे की क्रेडिटवर म्हणजे कॅश तर नाही दिलेली, पण मी एक लायबिलिटी क्रिएट करून ठेवली विच इज मिस्टर एक्स. कारण मी गुड्स परचेस केले पण दिले नाही पैसे. सो इट बिकॉज इट इज ऑन क्रेडिट म्हणजे मी काय क्रिएट केली, लायबिलिटी. म्हणजे एक अकाउंट झालं मिस्टर एक्स अकाउंट. आता परचेसेस इज नॉमिनल, मिस्टर एक्स इज पर्सनल. परचेसेस अगेन माझा खर्च झालेला आहे, आता मी पैसे दिलेले नाहीये, दॅट इज ओके, पण पुढे जाऊन तर द्यायचेच आहेत. But it is my expense. So debit all expenses and losses. Mr. X आहे personal account. Debit the receiver, credit the giver. Mr. X is giver of goods. त्याने मला goods दिलेले आहेत. So he becomes giver. म्हणजे त्याला क्रेडिट करावं लागेल. So हे ट्रान्झॅक्शन आणि या ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश आणि क्रेडिटचा डिफरन्स आहे. ओके. नाउ नेक्स्ट, सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. अगेन इथे काय म्हटलंय मी, ऑन क्रेडिट म्हणजे कॅश येईल का, तर नाही, कारण मी पैसेच दिलेले नाही, मी उधारीवरती घेतले. आता सोल्ड गुड्स म्हणजे आपण काय लिहितो, सेल्स. जसं आपण परचेस गुड्सला परचेसेस लिहितो तसं सोल्ड गुड्सला आपण सेल्स लिहितो. करेक्ट. सो सेल्स एक अकाउंट आलं आणि ऑन क्रेडिट असल्यामुळे कॅश येणार नाही, पण एक ॲसेट क्रिएट झालं विच इज मिस्टर वाय. ॲसेट का क्रिएट झालं, कारण गुड्स दिलेले आहेत पण पैसे यायचे बाकी आहेत. यायचे बाकी आहे म्हणजे रिसिवेबल, रिसिवेबल म्हणजे ॲसेट. करेक्ट. नाउ सेल्स इज नॉमिनल, मिस्टर वाय इज पर्सनल. सेल माझ्यासाठी इन्कम आहे कारण पैसे येणार आहेत. सो क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आणि मिस्टर वाय इज पर्सनल अकाउंट. हा रिसिव्हर आहे का गिव्हर आहे, तर रिसिव्हर बिकॉज आय हॅव गिव्हन हिम गुड्स. तो गिव्हर नाही आहे कारण अजून पैसेच दिले नाहीत त्यांनी मला, बट ही इज द रिसिव्हर ऑफ दीज गुड्स. सो डेबिट द रिसिव्हर. सो मिस्टर वायला होईल डेबिट. आता आपण नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघू विच इज अगेन स्लाइटली डिफरंट. आपण इथे काय म्हटलोय, परचेस फर्निचर फ्रॉम मिस्टर पी. आता इथे आपण काय परचेस केलं होतं, गुड्स. इथे काय विकलं होतं, गुड्स. इथे पण गुड्स होते, पण इथे काय घेतोय आपण, फर्निचर. आता जेव्हा परचेस फर्निचर असेल म्हणजे फॉर दॅट मॅटर एनी ॲसेट असेल तर आपण त्या ॲसेटला डेबिट करणार. सो एक अकाउंट झालं फर्निचर. सो जेव्हा गुड्स असेल तर आपण काय म्हणणार, परचेसेस. जेव्हा ॲसेट असेल त्या ॲसेटचं स्पेसिफिक अकाउंट क्रिएट करणार. सो फर्निचर अकाउंट. आणि दुसरं अकाउंट होईल मिस्टर पी, कारण कॅशमध्ये नाही घेतलेलं, आपण पी कडून घेतलं आणि कॅश अजून दिलेलीच नाही कारण असं काही म्हटलेलंच नाही. सो सेकंड अकाउंट इज मिस्टर पी अकाउंट. फर्निचर इज रिअल अकाउंट, वस्तू आहे टँजेबल, आणि मिस्टर पी इज पर्सनल अकाउंट. आता मी परचेस केलं फर्निचर म्हणजे फर्निचर इज कमिंग इन टू द बिझनेस. डेबिट व्हॉट कम्स इन. सो फर्निचरला डेबिट. आणि मिस्टर पी इज द गिव्हर ऑफ दॅट फर्निचर टू मी. त्याने मला फर्निचर दिलं म्हणजे तो कोण झाला, गिव्हर. सो क्रेडिट द गिव्हर. सो फर्निचरला डेबिट आणि मिस्टर पीला क्रेडिट. आता नेक्स्ट आपण म्हणतोय सोल्ड ओल्ड कम्प्युटर्स इन कॅश. इन कॅश म्हणजे एक अकाउंट तर कॅश फिक्स्ड आहे.
पण इथे सेल येईल का ओल्ड कम्प्युटर्स येईल? ओल्ड कम्प्युटर्स येईल, कारण मी गुड्स नाही विकलेले, मी ओल्ड कम्प्युटर्स विकले. सो एक अकाउंट बनेल ओल्ड कम्प्युटर्स. सेल्स केव्हा येईल? जेव्हा मी सोल्ड गुड्स म्हटलं असतं. मी ओल्ड कम्प्युटर म्हटले तर इट इज ॲसेट, सो ॲसेटच्या नावाने अकाउंट क्रिएट होईल. अगेन कॅश इज रिअल, ओल्ड कम्प्युटर इज ऑल्सो रिअल. कॅश, आता मी गुड्स आणि ओल्ड कम्प्युटर विकलं तर मला कॅश मिळेल. सो डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश इज गोइंग टू कम इन. ओल्ड कम्प्युटर्स आर गोइंग आउट ऑफ द बिझनेस, सो क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो आपल्याला इथे बेसिक डिफरन्स कशाचा कळला? एक तर कॅश आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शनचा, आणि दुसरं आपल्याला कळलं की परचेस गुड्स अँड परचेस ॲसेट हे कसं ट्रीट करायचं. बाकी नॉर्मल एक्सपेन्स, इन्कम, कॅपिटल हे सगळे नॉर्मल ट्रान्झॅक्शन्स आहेत. आता याच्या व्यतिरिक्त ट्रान्झॅक्शन्समध्ये डिस्काउंट असू शकतो, ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट आणि GST. सो हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. वी विल शुअरली ॲड्रेस इट. थँक्यू फॉर वॉचिंग.